नमस्कार. व्हॉइस ऑफ फेनोग्रामच्या आषाढी एकादशीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. देशभरात आषाढी एकादशीच्या पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय. भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात अशी श्रद्धा असलेल्या या दिवसापासून चातुर्मासालाही प्रारंभ होतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले असून संपूर्ण राज्य भक्तिमय वातावरणात रंगून गेले आहे. पाहूया हा विशेष वृत्त. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी होणारी आषाढी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवसापासून भगवान श्री विष्णू शेष नागावर योग निद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. यामुळे या दिवसाला देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी असेही संबोधले जाते. आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम आहे. देवशयनी एकादशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात अशी मान्यता आहे. आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. पुढील 4 महिने जप, तप, उपासना, दान धर्म आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत पवित्र मानले जातात. या काळात विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभकार्य पारंपरिकरित्या टाळले जातात. कार्तिकी एकादशी पर्यंत हा आध्यात्मिक कालावधी सुरू राहतो. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. ही ऐतिहासिक वारी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे जिवंत प्रतीक मानली जाते. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जातो. या दिवशी भाविक श्रद्धेने उपास करतात. धान्य, तांदूळ आणि कडधान्य सेवन टाळून भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाची पूजा केली जाते. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, अभंग, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात. उपवास आणि नामस्मरणामुळे मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महासंगम आहे. या पवित्र दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विठ्ठल भक्तीला विशेष महत्व आहे. चातुर्मासाच्या प्रारंभासह आत्मचिंतन आणि साधनेचा संदेश आहे. आषाढी एकादशी हे केवळ धार्मिक सण नसून श्रद्धा, समर्पण, समानता आणि सेवाभावाचा संदेश देणारा उत्सव आहे. लाखो वारकरी कोणतेही भेदभाव न मानता एकाच भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. भक्ती, संयम आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी ही परंपरा आज ही भारतीय संस्कृतीच्या अमूल्य वारसा जपून ठेवत आहे. आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मचिंतनाचा महोत्सव आहे. चातुर्मासाच्या प्रारंभासह लाखो भाविक विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख ठरलेली पंढरपूरची वारी आज ही भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेच्या अद्वितीय संदेश देत आहे. व्हॉइस ऑफ फेनोग्रामच्या वतीने सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनोग्रामला.